स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। ॲक्च्युली तुम्हाला माहितीच आहे की महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलेलं म्हणजे माघी गणेशोत्सवाचं विसर्जन। तर त्याचबद्दल म्हणजे मुंबईतले खूप माघी गणपती मंडळाचे विसर्जन करायचे राहिलेले कोर्टाच्या निर्णयावरून। तर आज एक गणपतीचा तरी विसर्जन सोहळा होतोय। तर चारकोपचा पेशवा म्हणून असा गणपती आहे। तर आता तिथे झालं डायरेक्ट तुम्हाला दाखवतो। काय माहिती तर मित्रांनो आता जो आपण विसर्जन सोहळा बघितला तो होता चारकोपचा पेशव्याचा विसर्जन सोहळा। आता एकच गणपती बाहेर पडतो म्हणजे कांदिवलीचा श्री सुद्धा आहे पण तो सिग्नल कुठे आधीच झालाय खूप गर्दी आहे। तर आता बघू हे लोक कुठे आहेत। आता माझ्यासोबत जे आगमनाला होते तेच लोक आहेत, जे आगमनाला आपले बाई लोक होते तेच लोक आहेत। तर आता आपण जातोय आपल्याकडचा गणपती म्हणजे कार्टर रोडचा राजाला, उपनगरातली सर्वात उंच मूर्ती। तर त्याचं विसर्जन जवळच असतं, नॅशनल पार्कलाच असतं, तर काही विषय नाही। आता चारकोपच्या राजाला जास्त काही थांबायला नाही भेटलं कारण का पोलीस लोक थांबत होते, नुसती पुढे पुढे ढकलत होते। आणि या साहेबांनी आमचे खूप व्हिडिओ काढलेत, खूप स्नॅप काढलेत, खूप स्टोऱ्या टाकलेत बघा। नंदीशेठ मरगत चला कार्टर रोडच्या राजाला जाऊया आता आपण।
पूर्ण विसर्जन सोहळा पूर्ण. तर आता आम्ही घरी आलो आहे. मगाशी जो गणपती बघितला तो काठरवरचा राजा होता. तर पूर्ण विसर्जन नाही केलं आम्ही. तर असं झालं आता खूप 9 वाजले. तर घरी आलो आहे. तर अजून म्हणजे हा विसर्जन नाही तर अजून चारकोपचा राजा वगैरे पण ते गणपतीसुद्धा आहेत. चारकोपचा सम्राट पण आहे. त्याच्या विसर्जनाला तर आम्ही जाणारच आहोत परत. हां तेव्हा पूर्ण ब्लॉग करून. आता हा एवढा आता चारकोपचा पेशवा म्हणजे हा गणपती बाहेर पडला. तर म्हणून आम्ही आता विसर्जनाला गेलेलो बघायला. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.